भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीसच असतील असं सांगत महाजनांनी इतर सर्व नावांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला। देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते। आता ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा मंत्री महाजन यांनी व्यक्त केली आहे। राज्यातल्या विधानसभा निवडणुका नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं जागा वाटपाच्या चर्चा काही प्रमाणात थंडावल्या होत्या। आता गणपती विसर्जनानंतर पुन्हा एकदा या बैठकांना जोर येईल। सत्तारूढ महायुती आणि विरोधी महाविकास आघाडीमध्ये 3 प्रमुख पक्ष आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत। दोन्ही आघाड्यांनी अद्याप मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाहीये। महायुतीमध्ये सध्या एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुख्यमंत्री पदाचे 3 प्रमुख दावेदार आहेत। त्याचप्रमाणे भाजपमधील काही नेत्यांची नावंही या पदासाठी चर्चेत असतात, पण ही चर्चा आता ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांनी फोडून काढली आहे। भाजपचा मुख्यमंत्री झाला तर देवेंद्र फडणवीसच असतील असं सांगत महाजनांनी इतर सर्व नावांच्या चर्चांना पूर्ण विराम दिला। भारतीय जनता पार्टीचे नेते तसेच ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण हे जाहीर केलं। भाजपमध्ये एकच चेहरा आहे आणि तो म्हणजे देवेंद्र फडणवीस। भाजपचा मुख्यमंत्री होत असेल तर देवेंद्रजीच होतील। पक्षश्रेष्ठींना सर्व अधिकार आहेत, पण आमच्या मनातला मुख्यमंत्री भाजपचा कुणी असेल तर ते देवेंद्रजीच आहेत असं गिरीश महाजन यांनी सांगितलं। ते नांदेडमध्ये बोलत होते। या कार्यक्रमात त्यांनी राज्यात महायुतीचं सरकार येईल असा पुनरुच्चार केला। तसेच मुख्यमंत्री पदाच्या भाजपच्या इतर नावांनाही पूर्ण विराम लावला। त्यांच्या बोलण्यावरून महायुतीत मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही वाद नसल्याचं दिसतंय। देवेंद्र फडणवीस हे 2014 ते 2019 या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री होते। भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री होण्याचा मान फडणवीस यांचा आहे। त्याचबरोबर वसंतराव नाईक त्यांच्यानंतर मुख्यमंत्री पदाच्या 5 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिलेच होते। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना युतीला बहुमत मिळालं, पण 2 पक्षांमध्ये मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाले। उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला। त्यानंतर देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांच्या गटाच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्री झाले। भल्या पहाटे फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत सर्वांनाच धक्का दिला होता, पण फडणवीस यांचं मुख्यमंत्री पद फक्त 2.5 दिवसच टिकलं। त्यानंतर शिवसेनेसोबत सत्ता स्थापन करून फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं। आता ते मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा मंत्री महाजन यांनी व्यक्त केली आहे।